विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो डिफरन्शियल इक्वेशन चॅप्टर आहे त्यामधील नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत. फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं आहे. आपल्याला माहिती आहे की जे रिलेशन बिटवीन व्हॅरिएबल्स म्हणजेच डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हॅरिएबल जे असतात एक्स वायच्या रूपात, जे रिलेशन आपल्याला इक्वेशनच्या रूपात गिवन असते त्या इक्वेशनला, जनरल इक्वेशनला आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनमध्ये कन्व्हर्ट करायचं. म्हणजे समजा इक्वेशन असेल जसं की एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर, हा एक इक्वेशन आहे. या इक्वेशनला आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं. तर या ठिकाणी डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करताना जे तुम्हाला रिलेशन एक्स आणि वाय या व्हॅरिएबलमध्ये गिवन असेल त्यामध्ये कंटेन असणारे ऑर्बिटरी कॉन्स्टंट ते एलिमिनेट करायचे. म्हणजेच थोडक्यात दिलेल्या इक्वेशनमध्ये जेवढे ऑर्बिटरी कॉन्स्टंट असतील तेवढ्या टाइम्स त्या इक्वेशनला डिफरन्शिएट करणे आणि त्या ठिकाणी जे नवीन इक्वेशन ऑब्टेन होतील आणि गिव्हन इक्वेशन दिलेलं इक्वेशन त्यामध्ये जो रिलेशन आपण इस्टॅब्लिश करून ऑर्बिटरी कॉन्स्टंट एलिमिनेट करतो आणि त्या नवीन फॉर्म होणाऱ्या इक्वेशनला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. म्हणजे जसं की या इक्वेशनमध्ये एकच ऑर्बिटरी कॉन्स्टंट आहे ए स्क्वेअर, म्हणून ए हा एक ऑर्बिटरी कॉन्स्टंट असल्यामुळे या इक्वेशनला आपण एक टाइम जर डिफरन्शिएट केलं तर या ठिकाणी जो नवीन इक्वेशन ऑब्टेन होईल आणि गिव्हन इक्वेशन यामध्ये जे आपण रिलेशन इस्टॅब्लिश करू तर फॉर्म होणारा जो नवीन इक्वेशन राहील त्यामध्ये ऑर्बिटरी कॉन्स्टंट राहणार नाही आणि तो इक्वेशन आपल्याला मिळेल डिफरन्शियल इक्वेशन. किंवा समजा दुसरा एक्झाम्पल की ए ई टू द पॉवर एक्स प्लस बी ई टू द पॉवर मायनस एक्स इज इक्वल टू 7. या इक्वेशनमध्ये पहा दोन ऑर्बिटरी कॉन्स्टंट आलेले ए आणि बी. आता याचा जर आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन ऑब्टेन करायचं असेल तर आपल्याला या इक्वेशनला 2 टाइम्स डिफरन्शिएट करून यामधील ए आणि बी हे ऑर्बिटरी कॉन्स्टंट एलिमिनेट करायचे. दिलेले जे ऑर्बिटरी कॉन्स्टंट आपण रिमूव्ह करणार तर ऑब्टेन होणारे दोन नवीन इक्वेशन आणि हा इक्वेशन यामध्ये मिळून जो नवीन इक्वेशन ऑब्टेन होईल त्यामध्ये हे ऑर्बिटरी कॉन्स्टंट नसणार आणि आपल्याला मिळेल सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजेच यावरून काय कन्क्लुजन काढू शकतो आपण की जर दिलेल्या इक्वेशनमध्ये एन ऑर्बिटरी कॉन्स्टंट असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तेवढ्या टाइम्स आपल्याला डिफरन्शिएट करणे, एन टाइम्स डिफरन्शिएट करून. मग एन टाइम्स डिफरन्शिएट केल्यानंतर हे ऑब्टेन झालेले इक्वेशन आणि गिव्हन इक्वेशन यामधील जे रिलेशन राहील तो रिलेशन म्हणजेच आपल्याला विदाऊट ऑर्बिटरी कॉन्स्टंटचं रिलेशन म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन राहील. तर या टॉपिकवर आधारित आपण फर्स्ट एक्सरसाइज पाहू, म्हणजेच एक्सरसाइज 6.2. काय या ठिकाणी ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन बाय एलिमिनेटिंग द ऑर्बिटरी कॉन्स्टंट्स फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन. फर्स्ट एक्झाम्पल पहा, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 4ax. या ठिकाणी या गिव्हन रिलेशनमध्ये एक्स वायच्या रिलेशनमध्ये एक ऑर्बिटरी कॉन्स्टंट आलेले ए, तर या ठिकाणी आपल्याला फक्त 1 टाइम डिफरन्शिएट करून तो एलिमिनेट करायचा. तर पहा गिव्हन इक्वेशन इज व्हॉट इज हिअर एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 4ax. देअरफॉर differentiate with respect to x. What you get? Differentiate केलं तर x cube ची डेरिव्हेटिव्ह with respect to x it is 3x square plus y cube ची डेरिव्हेटिव्ह काय होईल 3y square. या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x म्हणून अगेन dy by dx, म्हणजे y cube ची डेरिव्हेटिव्ह होईल 3y square into dy by dx is equal to या ठिकाणी 4a कॉन्स्टंट आहे ते 4a कॉन्स्टंट राहील आणि x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x इट इज 1. म्हणजे या ठिकाणी डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला काय मिळालं 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx इज इक्वल टू 4a. या इक्वेशनला आपण सेकंड नंबर देऊ आणि गिव्हन इक्वेशनला फर्स्ट नंबर देऊ. आता या ठिकाणी जो हा 4a ही 4a ची व्हॅल्यू आपल्याला सेकंड इक्वेशनमध्ये मिळालेली, ही व्हॅल्यू आपण जर इक्वेशन फर्स्टमध्ये रिप्लेस केली तर त्या इक्वेशनमध्ये आपल्याला ऑर्बिटरी कॉन्स्टंट ऑब्टेन होणार नाही. म्हणून पुट किंवा फ्रॉम 1 and 2 पुट द व्हॅल्यू ऑफ 4a फ्रॉम इक्वेशन सेकंड in equation first.
म्हणजेच फ्रॉम 1 and 2 व्हॉट वी राईट सेकंडमधून 4a ची व्हॅल्यू आपण फर्स्टमध्ये पुटअप करू. देअरफॉर वी राईट एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 4a ची व्हॅल्यू इट इज 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx ब्रॅकेट कंप्लीट. हे झाली 4a ची व्हॅल्यू इंटू x, हे x ॲज इट इज. इफ वी सिम्प्लिफाय दिस वी गेट एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू एक्स ना या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा एक्स इंटू 3x स्क्वेअर इट इज 3x क्यूब एक्स इंटू 3y स्क्वेअर इट इज प्लस 3xy स्क्वेअर इंटू dy बाय dx असं रिलेशन या ठिकाणी ऑप्टेन होते. परत या ठिकाणी हे सिम्प्लिफाय होते 3x क्यूब आणि हा x क्यूब. 3x क्यूब जर लेफ्ट साईडला घेतलं तर मायनस 3x क्यूब होईल किंवा हा x क्यूब आपण राईट साईडला ट्रान्सफर करू. 3x क्यूब मायनस x क्यूब इट विल बी 2x क्यूब. त्यानंतर हा y क्यूब राईट साईडला ट्रान्सफर केल्यानंतर इट विल बी मायनस म्हणजेच प्लस 3xy स्क्वेअर इंटू dy बाय dx हा y क्यूब इट विल बी मायनस इज इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन ऑफ गिवन इक्वेशन. म्हणजे या ठिकाणी पहा dy बाय dx म्हणजे डिफरन्शियल ऑप्टेन झालेले. डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शियल जर इक्वेशनमध्ये असेल तर त्या इक्वेशनला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. या ठिकाणी जे एक्स वाय मध्ये रिलेशनचं इक्वेशन होतं त्याला आपण डिफरन्शियल इक्वेशनमध्ये फॉर्म केलेले. सेकंड एक्झाम्पल इट इज ax स्क्वेअर प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 1. तर पहा या ठिकाणी गिवन इक्वेशन इज it is ax square plus by square is equal to 1. Therefore, differentiate with respect to x. This differentiate with respect to x. Differentiate with respect to x. We get derivative of ax square. It is a being constant. X square ची derivative will twice x म्हणजेच twice x into a किंवा twice ax plus by स्क्वेअर ची y स्क्वेअर b कॉन्स्टंट y स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह ट्वाइस y इंटू dy बाय dx इज इक्वल टू राइट साइड ची डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू x इट इज 0. देअरफॉर या ठिकाणी व्हॉट वी राइट ट्वाइस ax प्लस ट्वाइस by इंटू dy बाय dx इज इक्वल टू 0. याच्यातून जर 2 कॉमन घेतला आपण इट कॅन बी रिटन ॲज ax प्लस by into dy by dx is equal to into 2 right side line and the divide will 0 upon 2 it is 0. Now here there are 2 arbitrary constant, therefore again differentiate with respect to x. Again differentiate with respect to x. We get derivative of ax with respect to x. Here a is constant, derivative of x with respect to x it is 1 plus डेरिव्हेटिव्ह ऑफ by इंटू dy बाय dx. हियर y इंटू dy बाय dx. त्यामुळे या ठिकाणी प्रॉडक्ट रूलच्या साहाय्याने डिफरन्शिएट करावं लागेल. बी कॉन्स्टंट असल्यावर ते बाहेर घेऊ इन ब्रॅकेट. प्रॉडक्ट रूल काय राहील या ठिकाणी फर्स्ट ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड dy बाय dx ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x इट इज ddx ऑफ dy बाय dx किंवा d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर प्लस second function as it is dy by dx into derivative of y with respect to x. y ची डेरिव्हेटिव्ह ते परत काय होईल dy by dx ब्रॅकेट क्लोज. हे झाले याची डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 0. देअरफॉर दिस कॅन बी रिटन ॲज a प्लस b इन ब्रॅकेट y ddx ऑफ dy by dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ dy by dx with respect to x it is second order derivative d square y upon dx square plus dy by dx into dy by dx ही टर्म होईल dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 0. जर या ठिकाणी आपण या दोन कॉन्स्टंटचा विचार केला तर a हा सेपरेट आहे म्हणून a ची व्हॅल्यू आपल्याला घेता येईल. दिस कॅन बी रिटन ॲज a इज इक्वल टू ही पूर्ण टर्म काय होईल राईट साईडला मायनस b इन ब्रॅकेट y d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर हा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता जर समजा ही व्हॅल्यू आपण a ची व्हॅल्यू
या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये म्हणजेच या इक्वेशनला देऊ आपण फर्स्ट नंबर गिवन, याला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला याला सेकंड नंबर देऊ आणि याला थर्ड नंबर. फ्रॉम सेकंड अँड थर्ड जर ए ची व्हॅल्यू आपण सेकंडमध्ये पुटअप केली तर टोटल इक्वेशन हा बी या ऑर्बिटल कॉन्स्टंटमध्ये कन्व्हर्ट होईल. म्हणून फ्रॉम 3 पुट किंवा फ्रॉम 2 and 3 काय करायला लागलो आपण, सेकंडमध्ये जी ए आणि बी ऑर्बिटल इक्वेशन आहे तर थर्डमधील ए ची व्हॅल्यू आपण सेकंडमध्ये ठेवायला लागलो. म्हणून दिस कॅन बी रिटन ॲज ए, इट इज मायनस बी इंटू वाय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर होल ब्रॅकेट कंप्लीट इंटू हाय एक्स प्लस b इंटू डी वाय बाय बी इंटू वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. आता पहा या ठिकाणी जर या मायनस बीनं ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल, मायनस बी इंटू वाय इट इज मायनस बी इंटू वाय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस इथं इंटू एक्स आहे ब्रॅकेटच्या बाहेर ते सुद्धा घेऊन टाकू आपण म्हणजेच इंटू एक्स. Again minus b into this, it is minus into plus minus b x in bracket dy by dx bracket square हे झालं b आणि x न मल्टिप्लाय, नंतर हे प्लस by into dy by dx इज इक्वल टू 0. आता हे जर सिम्प्लिफाय करायचं तर पहा या ठिकाणी प्रत्येक टर्ममध्ये b आणि एकच ऑर्बिटल कॉन्स्टंट आहे. जर या इक्वेशनला आपण थ्रूआउट जर डिवाइड केलं मायनस बी न, डिवाइड बाय मायनस बी, व्हॉट वी गेट ऑन बोथ साइड, व्हॉट वी गेट मायनस बी न मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी हे मायनस बी अपॉन मायनस बी कॅन्सल होईल म्हणजे एक्स इंटू वाय एक्स वाय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. नंतर इथं मायनस बी न मल्टिप्लाय केलं डिवाइड केलं तर मायनस बी परत कॅन्सल होईल, मायनसचं प्लस होईल या ठिकाणी एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस या ठिकाणी पहा प्लस बी वाय इंटू डी वाय बाय डी एक्सला मायनस बी न डिवाइड केलं तर प्लस अपॉन मायनस इट विल बी मायनस वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी या प्रकारे आपल्याला सेकंड ऑर्डरचं, कारण या ठिकाणी ऑर्बिटल कॉन्स्टंट आहे 2 ए आणि बी, म्हणून इथं जे रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन मिळालेले इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन ऑफ गिवन इक्वेशन. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन पाहू. y इज इक्वल टू a cos ऑफ log x प्लस b sin ऑफ log x. या ठिकाणी a आणि b दोन ऑर्बिटल कॉन्स्टंट आहे म्हणून जे काय आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन ऑब्टेन होईल ते सुद्धा ऑर्डर 2चं राहील. तर या ठिकाणी पहा गिवन इक्वेशन इज इट इज y इज इक्वल टू a cos ऑफ log x प्लस b sin ऑफ log x. देअरफॉर फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हटल्यानंतर आपल्याला डिफरन्शिएट करणे, देअरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x we get derivative of left side y ची derivative काय होईल, it is dy by dx is equal to derivative of right side इथं addition असल्यामुळे separate derivative होईल, it will be ddx of a cos of log x. a constant आहे, what is derivative of cos of log x, cos ची derivative असते minus sin म्हणून minus sin of log x as it is into cos चा फंक्शन या ठिकाणी log आहे त्यामुळे log x च्या derivative न मल्टिप्लाय करावं लागेल. log x ची derivative काय 1/x प्लस या ठिकाणी या टर्मचे डेरिव्हेटिव्ह बी बीइंग कॉन्स्टंट, साइन ऑफ लॉग एक्स चे डेरिव्हेटिव्ह, साइनचे डेरिव्हेटिव्ह होते कॉस, साइनचा फंक्शन या ठिकाणी लॉग एक्स आहे म्हणून लॉग एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इट इज 1/x. देअरफॉर या ठिकाणी पहा दोन्ही टर्ममध्ये डिव्हाइड एक्स आहे, हे जर कॉमन घेतलं आपण 1/x आणि 1/x इकडे आल्यानंतर काय होईल डिव्हाइड एक्स मल्टिप्लाय होईल म्हणजेच इट कॅन बी रिटन ॲज एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स is equal to minus a sin of log x plus b cos of log x. या प्रकारे आपल्याला फर्स्ट डिफरन्शियल इक्वेशन ऑब्टेन होईल. यालाच आपण जर ऑर्बिटल कॉन्स्टंट आहे
दोन ऑर्बिटर आहे म्हणून परत सेकंड टाइम डिफरन्शिएट करणे. देअरफॉर अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, we get left side x into dy by dx, here product, therefore use product rule. It will be first function as it is into derivative of second dy by dx derivative with respect to x, it is d square y upon dx square, plus second function as it is dy by dx into derivative of x with respect to x, it is 1 is equal to राईट साईडमध्ये काय होईल, इथं सेपरेट ॲडिशन असल्यामुळे सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. या ठिकाणी मायनस ए कॉन्स्टंट, साईनची डेरिव्हेटिव्ह इट इज कॉस फंक्शन ॲज इट इज लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, इट इज 1/x प्लस बी कॉस ऑफ लॉग एक्स, बी being constant, what is derivative of cos, it is minus sine of log x as it is into derivative of log x, it is 1/x. Therefore again here 1/x दोन्ही टर्म मध्ये ते जर कॉमन घेतलं तर 1/x, x इकडे लेफ्ट साईडला आल्यानंतर काय होईल, मल्टिप्लाय, म्हणजेच काय होईल या ठिकाणी इट इज x लेफ्ट साईडला मल्टिप्लाय, तर x इंटू x, x स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर, त्यानंतर प्लस x इंटू dy बाय dx, इट इज x dy बाय dx इज इक्वल टू राईट साईडमध्ये मायनस ए कॉस ऑफ लॉग एक्स मायनस बी साईन ऑफ लॉग एक्स. तर या ठिकाणी दोन्ही याच्यातून जर मायनस साईन कॉमन घेतलं तर काय राहील या ठिकाणी ए कॉस ऑफ लॉग एक्स प्लस मायनस कॉमन घेतल्यामुळे प्लस होईल बी साईन ऑफ लॉग एक्स, ब्रॅकेट कंप्लीट. आता या ठिकाणी पहा हा इक्वेशन आणि गिवन इक्वेशन पहा, y इज इक्वल टू ए कॉस ऑफ लॉग एक्स प्लस बी साइन ऑफ लॉग एक्स, म्हणजे हा स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजेच काय होईल y फ्रॉम 1. देअरफॉर याला द्या इक्वेशन सेकंड फ्रॉम 1 and 2. What we write, x square d square y upon dx square plus x dy by dx is equal to, हे मायनस साइन ॲज इट इज स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजेच इक्वेशन फर्स्ट वरून काय, इट इज द व्हॅल्यू ऑफ y. दिस कॅन बी रिटन ॲज देअरफॉर x square into d square y upon dx square plus x dy by dx, हे minus y left side ला it will be plus y is equal to 0 is the required differential equation. या प्रकारे आपण गिव्हन इक्वेशनचं डिफरन्शियल इक्वेशनमध्ये कन्वर्ट केलेले. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन, y स्क्वेअर इज इक्वल टू x प्लस सी ब्रॅकेट क्यूब. या ठिकाणी पहा दिलेल्या इक्वेशनमध्ये एकच ऑर्बिटल कॉन्स्टंट आहे सी. या ठिकाणी म्हणजेच आपल्याला जे डिफरन्शियल इक्वेशन ऑब्टेन होईल इट विल बी फर्स्ट ऑर्डर. देअरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, we write derivative of y square with respect to x, it will be twice y into dy by dx is equal to x plus c ब्रॅकेट क्यूबची डेरिव्हेटिव्ह काय होईल, 3 हा पॉवर समोर होईल इंटू x प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट x प्लस सी ची डेरिव्हेटिव्ह x ची होईल 1 आणि c ची 0 म्हणून इंटू 1. दिस कॅन बी रिटन ॲज सपोज twice y dy by dx plus 3 in bracket x plus c ब्रॅकेट स्क्वेअर असल्यामुळे इथं c आपल्याला सेपरेटली लिहिता येत नाही. मग या ठिकाणी आपण जो गिवन रिलेशन आहे y स्क्वेअर इज इक्वल टू x प्लस सी ब्रॅकेट क्यूब, याच रिलेशनमध्ये याला कन्वर्ट करून घेऊ. समजा x प्लस सी ब्रॅकेट जर क्यूब घेतला तर y लिहिता येईल, मग इथं स्क्वेअर आहे. मग या ठिकाणी आपण क्यूब करण्यासाठी टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड, टेकिंग cube on both side, what do we write, twice y dy by dx 2 चा क्यूब होईल 8 y चा y क्यूब इंटू dy by dx ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 3 चा क्यूब होईल 27 आणि x प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअरचा क्यूब, तर स्क्वेअरचा क्यूब म्हटल्यानंतर 2 into 3 6 होईल. आपल्याला पाहिजे x प्लस सी ब्रॅकेट क्यूब, देअरफॉर दिस कॅन बी रिटन ॲज 8y क्यूब इंटू dy बाय dx ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू
27 इंटू यक्स प्लस सी याचा क्यूब आणि ब्रॅकेट स्क्वेअर लिहू आपण. म्हणजेच काय केलं होतं, स्क्वेअरचा क्यूब तर पॉवर इंटरचेंज केली, किंवा 6 कॅन बी रिटन ॲज 3 टू द पॉवर 2 म्हणजेच ॲटोमॅटिक 6 होतात. मग आता या ठिकाणी या गिवन इक्वेशनला आपण फर्स्ट नंबर देऊ. फ्रॉम वन दिस कॅन बी रिटन ॲज 8y क्यूब इंटू dy बाय dx ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 27 x प्लस सी ब्रॅकेट क्यूब म्हणजेच काय, इट इज y स्क्वेअर, its square. Therefore this can be written as 8y cube, it is 8y cube to the power 8y cube into dy by dx ब्रॅकेट टू दी पॉवर 3 इज इक्वल टू 27 y स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजेच काय होईल y टू दी पॉवर 4. जर हे आता सिम्प्लिफाय केलं आपण तर काय ऑप्शन होते पहा, dy बाय dx ब्रॅकेट क्यूब हे इंटू टर्म तिकडं डिवाइड केल्यानंतर काय होईल 27 बाय 8 y टू द पॉवर 4 हे इंटू वाय क्यूब तिकडं डिवाइड होईल y टू द पॉवर 4 अपॉन वाय क्यूब म्हणजेच तिथं राहील फक्त y. तर या ठिकाणी dy बाय dx ब्रॅकेट क्यूब मायनस 20 इज इक्वल टू 27 बाय 8 y, किंवा ही टर्म जर लेफ्ट साईडला घेतली तर इट विल बी मायनस, किंवा या इक्वेशनला आपण असं सुद्धा लिहू शकतो, हे डिवाइड आहे तिकडं मल्टिप्लाय 8 इंटू dy बाय dx ब्रॅकेट क्यूब आणि हे 27y जे राईट साईडला आहे तर लेफ्ट साईडला आल्यानंतर काय होईल मायनस 27y इज इक्वल टू 0 इज रिक्वायर्ड डिफरेंशियल इक्वेशन. फिफ्थ क्वेश्चन, y इज इक्वल टू a इंटू ई टू द पॉवर 5x प्लस b इंटू ई टू द पॉवर मायनस 5x. तर पहा या ठिकाणी दोन ऑर्बिटर कॉन्स्टंट आहे. अगेन आपल्याला या ठिकाणी सेकंड ऑर्डर डिफरेंशियल इक्वेशन ऑब्टेन होईल. देअरफॉर डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x वी राइट डेरिवेटिव ऑफ y, इट इज dy बाय dx इज इक्वल टू डेरिवेटिव ऑफ राइट साइड ॲडिशन असल्यामुळे सेपरेट होईल. a या ठिकाणी कॉन्स्टंट आहे, ई टू द पॉवर 5x ची डेरिवेटिव ई टू द पॉवर 5x इंटू डेरिवेटिव ऑफ 5x ची डेरिवेटिव किती मिळेल 5 प्लस या ठिकाणी b सेकंड टर्म मध्ये कॉन्स्टंट आहे, ई टू द पॉवर मायनस 5x ची डेरिवेटिव ई टू द पॉवर मायनस 5x इंटू डेरिवेटिव ऑफ मायनस 5x इट इज मायनस 5. देअरफॉर हे झालं फर्स्ट डेरिवेटिव. अगेन त्याला डिफरेंशिएट करा, अगेन डिफरेंशिएट with respect to x we write derivative of y, it is derivative of dy by dx, it is d square y upon dx square is equal to राइट साइड मध्ये a इंटू 5 हे कॉन्स्टंट आहे म्हणजेच 5a कॉन्स्टंट ई टू द पॉवर 5x ची डेरिवेटिव ई टू द पॉवर 5x इंटू डेरिवेटिव ऑफ 5x इट इज 5 प्लस या ठिकाणी मायनस 5 इंटू बी इट इज मायनस 5b हे कॉन्स्टंट ई टू द पॉवर मायनस 5x ची डेरिवेटिव अगेन ई टू द पॉवर मायनस 5x इंटू डेरिवेटिव ऑफ मायनस 5 इट इज मायनस 5. इट गिव्स देयरफॉर डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 5 इंटू 5 इट इज 25a ई टू द पॉवर 5x मायनस 5 इंटू मायनस 5 अगेन प्लस 25b ई टू द पॉवर मायनस 5x. देअरफॉर या दोन्ही टर्ममध्ये 25 आहे, दोन्ही याच्यातून जर 25 कॉमन घेतलं आपण वी राइट डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 25 इन ब्रॅकेट a इंटू ई टू द पॉवर 5x प्लस b ई टू द पॉवर मायनस 5x. आता या ठिकाणी हा ब्रॅकेट आणि गिवन इक्वेशन ऑब्झर्व करा. व्हॉट इज हियर y इज इक्वल टू a ई टू द पॉवर 5x प्लस b इंटू ई टू द पॉवर मायनस 5x या गिवन इक्वेशनला आपण नंबर फर्स्ट देऊ. देअरफॉर फ्रॉम वन वी राइट डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 25 ॲज इट इज ब्रॅकेट म्हणजेच इक्वेशन फर्स्ट वरून इट इज द y. Therefore this can be written as d square y upon dx square minus 25y is equal to 0 is the required differential equation. हे झाले 5 क्वेश्चन ऑफ एक्सरसाइज 6.